खरंच जो सामना आता या ठिकाणी रंगला आणि त्या सामन्यामध्ये ज्याने रांगोळी भरली शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला तो म्हणजेच तर खरोखरच या ठिकाणी आपल्याला सेमीफायनलमध्ये एक घडी दिली जाईल, एक सन्मान चिन्ह दिलं जाईल आणि या सामन्याचा सामनावीराचा मानकरी ठरला अर्थातच झहीर नजरी, ज्यानं लगातार षटकारांची आतषबाजी केली परंतु 2 धावानं आपला संघ जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा एक चांगला खेळ या ठिकाणी साकारला. एक खरोखर वन मॅन आर्मी असा खेळ त्यांनी या ठिकाणी साकारला. त्या झहीरभाईंचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. झहीर नजरी मॅन फ्रॉम मेंदडी यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. कॅमेरा कॅमेरा खरोखरच गुणवान खेळाडूचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. एक घड्याळ दिला जातोय. सेमीफायनलचा मॅच होता त्यासाठी आणि सन्मान चिन्ह आज सकाळपासून आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालेत. खरोखरच खूप अभिनंदन झहीरभाई. पुढील वाटचालीसाठी सुद्धा शुभेच्छा असणार आहेत. आणि या ठिकाणी दुसरा सेमीफायनल सामना त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते चलेंदर गोलंदाजीला तर फलंदाजी अतिशय खोदून काढला आहे तो चेंडू आणि यावर किती धावा लिहिल्या गेल्या त्या पाहायच्या. उत्तम आणि रुपेशची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. उत्तम सुद्धा हार्ड हिटर फलंदाज आहे परंतु या ठिकाणी त्याला आपलं कौशल्य सिद्ध करावं लागणार आहे. गोलंदाज आहे तो म्हणजे आज सकाळपासून अतिशय सुंदर लयबद्ध गोलंदाजी केली आहे ते चलेंदर. आर्मी मॅन आज आपल्याला या श्रीवर्धनमध्ये पाहायला मिळतोय आणि हे आर्मीचं वैशिष्ट्य आहे, इंडियन आर्मीचं वैशिष्ट्य आहे की आपलं तंदुरुस्ती काय असते त्याचं एक वाखाणण्याजोगं उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज आहेत, आर्मी मॅन आहेत आणि आज आपल्या श्रीवर्धनमध्ये अतिशय सुंदररित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर एक धाव येते पण त्यानंतर पुन्हा एकदा नवीन रुपेश नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. लेफ्ट हँड बॅट्समन, राईट हँड लेफ्ट हँड हे दोन्ही कॉम्बिनेशन तो साकारू शकतो. या मैदानाचा ॲडव्हान्टेज काय आहे हे त्याला नक्कीच माहिती आहे त्यामुळे त्याने या ठिकाणी लेफ्टी खेळण्याचा डावखरा खेळण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय. मॅच चालू करा. पंचांना विनंती असेल मॅच चालू करा. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. एक जबरदस्त आयोजन आज या ठिकाणी केलंय ते म्हणजेच श्रीवर्धन मित्रमंडळानं. चलेंदर यांचा पुढचा चेंडू सुंदर परंतु यावर किती धावा आहेत ते पाहिजे. ते एक धाव तर नक्कीच मिळते आणि एक धावेवर समाधान मानावं लागतंय ते म्हणजेच या ठिकाणी रुपेशला धन्यवाद. या ठिकाणी सकाळपासून आलेले खेळाडू आता आपल्या घराच्या मार्गावर निघालेत त्यांना सुद्धा शुभेच्छा आहेत. उत्तम तोंड देणारे चलेंदर या अतिशय जबरदस्त गोलंदाज झाला. एक चांगला अनुभव आहे परंतु या ठिकाणी घुटना टेक तमाशा देख आणि या ठिकाणी काय घडते ते पाहायचं आहे. प्रयत्न करतोय आणि हा पहिला षटकार या स्पर्धेतला पहिला षटकार कदाचित असावा तो म्हणजे चलेंदरला मिळालाय. दुसरा षटकार आहे. यापूर्वी सुद्धा षटकार मिळाल्यानंतर सफलता प्राप्त झाली होती. चौकार मिळाल्यानंतर सुद्धा सफलता प्राप्त झाली होती. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल चलेंदरच्या माध्यमातून आणि हा लेग स्टंपच्या बाहेर. पंच नक्कीच अवांतर घोषित केले. एक धाव तर नक्की जोडली जाते. एक धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 9 वर. खरोखरच महत्वाच्या ठिकाणी महत्वाची गोलंदाजी महत्वाची कामगिरी करणं फार गरजेचं असतं परंतु या ठिकाणी एक षटकार जर घेतलाय परंतु यावर किती धावा आहेत परंतु यावर सुंदर क्षेत्ररक्षण करताना सुशील पाहायला मिळतं परंतु धावबाद काय करू शकला नाही. परंतु या ठिकाणी 2 धावा नक्कीच मिळाल्या. पहिलं षटक या ठिकाणी
13 धावा, 11 धावा, 11 धावा, 4 चेंडू 11 धावा, 2 चेंडू येणं बाकी आहेत. त्यावर काय लिहिलं गेलं ते पाहायचंय. परंतु या ठिकाणी खरोखरच चौकार लिहिला जातोय का ते पाहायचं. आउटफील्ड जबरदस्त फास्ट आहे आणि यावर नक्कीच चौकार कव्हरच्या माध्यमातून, आणि हा चौकार फार निर्णायक चौकार असणार आहे, कारण या षटकामध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज खास करून या ठिकाणी उत्तम, त्याने एक षटकार एक चौकारांची आतषबाजी या ठिकाणी केली आहे. उत्तम 11 धावसंख्येवर या ठिकाणी नाबाद आहे. 1 चेंडू बाकी आहे या षटकातला, पहिल्या षटकातला, आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 15. एक महत्वपूर्ण मॅच आणि त्यामध्ये आपलं पूर्ण टेम्परामेंट ठेवावं लागतं. एकाग्रता असणं फार गरजेचं असतं आणि ती एकाग्रता या ठिकाणी उत्तमच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाजाला या ठिकाणी खरोखर अपील केला आहे. झेलचितची 1 धाव नक्की मिळणार आहे, ती म्हणजेच उत्तमला. पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली ती 16. एक सुस्थितीमध्ये या ठिकाणी फलंदाजी करताना पाहायला मिळते. एक सर्वात महागडं षटक चैलेंद्र यांचं या ठिकाणी समाप्त झालंय. महत्वपूर्ण मॅच मध्ये एक महत्वपूर्ण षटक होतं, परंतु एक महागडं षटक त्यांची सांगता झाली आहे. धावा दिल्यात 15. सोळा धावा, धावसंख्या आहे ती 16. मियाज 11 वर्सेस या ठिकाणी संदीप सरांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. आजच्या स्पर्धेनिमित्त या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू सन्मान सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय, तर संदीप सरांच्या माध्यमातून दिला जातोय. त्यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालं. त्यांचं श्रीवर्धन मित्र मंडळाच्या तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दुसरा सेमीफायनल सामना या ठिकाणी रंगतोय आणि यावर चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव तर नक्कीच मिळणार आहे. धावसंख्या पोहोचली ती 17 या धावसंख्येवर. एक चांगले गोलंदाज फलंदाज म्हणून संदीप सरांकडे पाहिलं जातं. महाड संघाचं त्याने अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं. ते संदीप माने सरांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ज्या सामनावीराच्या ट्रॉफ्या आहेत त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. पुढचा चेंडू सुशील याचा गोल्डन गेन, परंतु या ठिकाणी एकच धावेवर समाधान मानावं लागते. या एका धावेनं खरोखरच समाधान नाही आहे, तो म्हणजेच रुपेश चांदविडकर. त्याला षटकाराची अपेक्षा होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क न होता या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचली ती 18 या धावसंख्येवर. चेंडू झाले 3 चेंडू येणं बाकी आहे आणि यावर काय होतंय ते पाहायचंय. चांगली धावा रोखल्यात त्या म्हणजे सुशीलनं. पुढच्या 3 चेंडूवर काय लिहिलं जाते ते पाहायचंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आहे, पर्यटक सुद्धा या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळतात. आणि हा चेंडू नक्की स्वैर घोषित केलाय. फार महत्वाचा चेंडू, यावर स्वैर. अजून 3 चेंडू येणं बाकी आहे, त्यावर किती धावा लिहिल्या जातील हा मोठा प्रश्न असणार आहे. तो नियाज 8 साठी. पुढचा चेंडू आणि जबरदस्त फॉर्म मध्ये असणारा उत्तम याला सामोरं जाणार आहे तो सुशील. हा जबरदस्त फ्लिक आणि हा उत्तुंग षटकार. खरोखरच सांगतोय की सेमीफायनलचा दुसरा सामना आणि या सामन्यामध्ये फलंदाजी जबरदस्त बहरली आहे, ती खास करून उत्तम याची. आणि धावसंख्यात पोहोचली आहे तब्बल 25 धावेवर. धावफलक 6 ने वाढले, धावसंख्या पोहोचली ती 25. हा सुंदर चेंडू, या ठिकाणी धावबादची संधी आहे आणि या ठिकाणी धावबाद होतोय तो म्हणजेच अर्थातच रुपेश हा धावबाद होईल.
एक चेंडू येणं बाकी आहे. खरोखरच षटकारानंतर स्वतःला सावरले ते म्हणजे सुशील न, परंतु हा सामना फार महत्वाचा सामना आहे दोन्ही संघांसाठी. 25 धावसंख्या झाली आहे. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील आणि यावर किती धावा त्या पाहायच्या. हा जातोय का उतुंग असा मिड ऑफच्या दिशेनं उतुंग असा षटकार. धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 31. विजयाचं आव्हान असणार आहे ते म्हणजेच 32 धावांचं. 12 चेंडू आणि 32 धावांचं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तब्बल 27 धावा कुठल्या त्या म्हणजे उत्तम यानं अतिशय जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी केली आणि या फलंदाजीच्या जोरावर आक्रमक फलंदाजी आणि या फलंदाजीच्या जोरावर त्याने आपल्या या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न केला. पण तितकेच चांगले फलंदाज आहेत ते म्हणजे नवीद आणि जाकीर आणि नवीदची जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळते. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावावं विनंती करतोय पंचांना सुद्धा की आपण त्वरित हा सामना चालू करायचा आहे. बारा चेंडू 32 धावांचं आव्हान. या 12 चेंडू मध्ये काय घडतं ते पाहायचंय. खरोखर सांगतोय की चांगली फलंदाजी केली आहे ती उत्तमने आणि तोच पुन्हा एकदा स्ट्राईक गोलंदाज. त्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. आपण केलेल्या 27 धावा ज्याने आकार दिला धावसंख्येला तोच उत्तम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू घेऊन येताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर काय लिहिलं जाते परंतु या ठिकाणी सलमान बावा रानवली विकेट किपर यष्टीरक्षकाची भूमिका या ठिकाणी बजावताना पाहायला मिळतोय. तर आपल्याला स्वेअरलेग बाउंड्रीवर सुशील गोखले पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडे चेंडू जातो काय पाहायचा परंतु या ठिकाणी फसे चेंडूच्या खाली येतोय परंतु या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकला नाहीये. 2 धावा फार महत्वाच्या आहेत. प्रत्येक चेंडूवर 2 धावा सुद्धा या सामन्यामध्ये रंगत आणू शकतात जर मध्येच एक षटकार आणि चौकार आला तर. त्यामुळे नक्कीच प्रत्येक धावेला फार किंमत आहे. डबल आणि चौकार षटकारला. पुढचा चेंडू उत्तम याचा उत्तम ना आपली कामगिरी उत्तम दर्शवली आहे परंतु या ठिकाणी गोलंदाजीवर त्याला या ठिकाणी साकारायचं आहे परंतु या ठिकाणी चेंडू जातोय स्क्वेअर बाउंड्रीच्या दिशेनं परंतु या ठिकाणी फक्त एकच धाव मिळणार आहे. या एका धावेवर संतुष्ट आहेत ते म्हणजेच जाकीर आणि नवीद. त्यामुळे नवीदचा बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क होत नाहीये. धावसंख्या फक्त 3 चेंडू 3 धावा या ठिकाणी पाहायला मिळते धाव फलकावर. त्यामुळे जाकीरवर पूर्ण दबाव असणार आहे. एक तरी षटकार येणं अपेक्षित आहे. तो येतोय का ते पाहायचं आहे. पुढचा चेंडू उत्तम याचा अतिशय सुंदर खेळवलाय ऑस्टमच्या बाहेर परंतु या ठिकाणी एक धाव तर नक्कीच मिळणार आहे ती म्हणजेच मिया जाडला. त्यामुळे एक धावीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4 वर. या ठिकाणी खरोखर सांगतो की तुम्हाला एक धावेनं काहीच समाधान होणार नाहीये.
या ठिकाणी षटकारांची आतषबाजी फार गरजेची आहे आणि या सुद्धा बिस्त होतोय. एक धाव तर नक्की मिळते. स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईक रोटेट होते. नवी एका धावेवर समाधानी आहे. त्यामुळे धावसंख्या होती ती 5. पुढचा चेंडू उत्तम याचा. जाकीर तयार आहे परंतु या ठिकाणी जाकीरच्या बॅटचा चेंडूशी काही संपर्क होत नाही. पुन्हा एकदा एक धाव तर पुन्हा मिळते. या एक एक धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती फक्त 6. विजयासाठी 26 धावांची गरज. 6 चेंडू 26 धावा. तर या सामन्यामध्ये उत्तम कामगिरी केली आहे ते उत्तमनं. या षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावा दिल्यात आणि फलंदाजी करताना 27 धावा कुठल्यात. त्यामुळे खरोखरच या सामन्याचं त्याचा रुपेश पहिला चेंडू जबरदस्त प्रहार आणि हा षटकार. या षटकारांना पुन्हा एकदा मागच्या मॅचचा किस्सा या ठिकाणी गिरवला जाईल का, किस्सा गिरवला जाईल का ते पाहायचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये सुद्धा लगातार 4 षटकार लगावले होते. 5 चेंडू 20 धावा. एक जबरदस्त दोन मैदानामध्ये 5 आणि 20. पुन्हा एकदा जबरदस्त हाफवाली खेळलाय आणि हा चौकार. धावा झाल्या 16. 4 चेंडू आणि 16 धावांची गरज. 4 चौकार 3 षटकार ची अपेक्षा नक्की असणार आहे. ती म्हणजेच फलंदाजी या संघाला खरोखरच सांगतोय तेवढी ताकद आहे जाकीरकडे. रुपेश गोलंदाजी करणार आहे. या गोलंदाजीवर भरपूर काही दारोमदार असेल. या चेंडूवर षटकाराला तर नक्कीच चित्र पलटेल का ते पाहायचं आहे. आणि खरोखरच ब्लॉक होलला टाकलाय तो म्हणजे स्वेलेकच्या दिशेनं. एक धाव तर नक्कीच मिळणार आहे जाकीरला. आता 3 चेंडू 3 षटकारांची गरज आहे. 15 धावांची गरज. पुढचा चेंडू आणि हा खरोखरच सांगतोय की या ठिकाणी या सामन्याचं चित्र काय असणार आहे. वाईड चेंडू बॅटवर घेतला. एक धाव तर नक्की मिळते परंतु या सामन्याची पकड काही मिळत नाहीये. 2 चेंडू 14 धावा. नो वाईड. वाईड घोषित करतेत का परंतु नाही. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 1 चेंडू 14 धावा. 1 चेंडू 14 धावा. आणि हा षटकार काहीच कामाचा नाहीये परंतु या ठिकाणी षटकार मारल्या संख्या कमी केली धाव संख्या परंतु या ठिकाणी पराभूत व्हावं लागले. परंतु मियाज आल्ट आणि प्रणव 11 अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेचा अर्थातच या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो अर्थातच उत्तम. आपण या ठिकाणी आपला सामनावीराचा पुरस्कार घ्यायचा आहे.